आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड। महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आयोजित भव्य घरगुती गणपती आकर्षक सजावट स्पर्धा 2025 मध्ये मी तुमचं स्वागत करते। माझे नाव आहे पूर्वा आणि आज आपण आलेलो आहे खाडीलकर गल्ली येथे जाधव यांच्या घरी। खूप छान सुंदर असा देखावा त्यांनी केलेला आहे। आकर्षक त्यांची गणेश मूर्ती आहे आणि वेगळे पण यातलं तुम्हाला बघायला मिळेलच, पण ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। नमस्कार सर। नमस्ते। नमस्ते। काय देखावा केलेला आहे आणि काय सांगायचा प्रयत्न आहे? नमस्ते, मी सुदन जाधव, राहणार ब्राह्मणपुरी मिरज। या यंदाचा गणेशोत्सव साजरा करत असताना घरातील गणपती समोर मी बालपणीतील जे आठवणीतील हरवलेले जे खेळ आहेत त्यांचा देखावा सादर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि देखाव्यातून एक संदेश आणि जे काही वास्तव चित्र आहे आता ते दाखवण्याचा थोडा प्रयत्न केला आहे। आणि यापूर्वी गणेशोत्सव साजरा करत असताना मी 12 बलुतेदार, 12 ज्योतिर्लिंग, शिवरायांचे शिलेदार आणि मागच्या वर्षी 3 शक्तिपीठाचा दर्शन देखावा मी साजरा केला होता। या वर्षीचा देखावा सादर करत असताना जे बालपणीचे आपण जे 90च्या दशकातले जे काही खेळ होते त्यांची खेळाची हुबेहूब प्रतिकृती मी सादर करण्याचा प्रयत्न केला आहे।
ते खेळ म्हणजे विटीदांडू असतील, भोवरा असेल, लगोरी असेल, मुलींचे दोरी उडे खेळ असतील, जिबली खेळ असतील, हे बाकीचे असे इतरत्र खेळ आहेत त्यांची प्रतिकृती मी घरी तयार केले आहेत. आणि ते तयार करत असताना मी शाडू मातीचा वापर केला आहे आणि तो शाडू माती पासून बनलेल्या मूर्त्या आणि त्याला कलर काम करून त्या सगळ्या मूर्त्या मी घरी केल्या. पूर्ण कामातनं किंवा तुमच्या सगळं म्हणजे आता तुम्ही काम आपलं चालूच असतं, तर त्यातून वेळ काढून हे सगळं करण्यासाठी किती वेळ लागला साधारण? साधारणपणे 2-2.5 महिन्याचा कालावधी यासाठी लागला होता, कारण त्या मूर्त्या अशा मार्केटमध्ये मिळतच नाहीये. आणि आपण जे खेळ खेळताना जे काही मुलांचे हावभाव असतात किंवा त्यांची ऍक्शन मोड असते त्यासाठी घरीच बनवण्याचा मला बनण्याचा हे होता आणि त्यासाठी मला खूप कालावधी लागला होता. आणि त्यासाठी घरातून म्हणजे कामातून वेळ काढून रात्री आधी होऊन मी बनवून केलेली आहे. तुमची गणेश मूर्ती सुद्धा वेगळीच आहे, म्हणजे ती थीम तुम्ही घेतलेली आहे की तो भोवरा खेळत आहे गणपती बाप्पा आपला, तर ते कसं केलेलं आहे? मॅडम, ही गणेश मूर्ती ऍक्च्युली आम्ही मार्केटमध्ये जेव्हा आम्ही थीम हे करतो, मार्केटमध्ये आम्ही जेव्हा ही थीम हे करतो त्यासाठी गणेशोत्सव मी चेक करतो की कोणता गणेश मूर्ती यासाठी सुटेल वगैरे. बट मला मार्केटमध्ये अशीच मूर्ती मिळाली जो की गणेश बाप्पा आपले घरासमोर येऊन बसलेले आहेत पायरीवरती. आणि त्यासाठी मी गणपतीच्या हातामध्येही त्या मुलांसोबत भोवरा खेळत आहेत अशी दाखवण्यात आलेलं आहे की म्हणजे जे काही खेळ आहेत पारंपरिक त्यासोबतच गणपती बाप्पा पण त्यांच्यासोबत मिळून मिसळूनही भोवरा फिरवत आहेत. आजकाल आपण बघतोय की घरात मुलं फक्त मोबाईल असू दे, टीव्ही असू दे, लॅपटॉप असू दे, याच गोष्टींकडे त्यांचा कल असतो. खेळ खेळणं थोडंफार विसरलेले आहेत आणि त्यासाठी तुम्ही हे छान खेळलेलं आहेच आहे, पण तुम्हाला आणखीन काय सांगावं असं वाटेल याबद्दल? हो, आम्ही जेव्हा लहान होतो ना की आम्ही खेळ आता जे काही देखावा सादर केलेला आहे तो ऍक्च्युली स्वतः मी खेळत आहे या पद्धतीने केलेला आहे. आणि आता हे खेळ बंद होण्याचे कारण काय, या खेळांची जागा मोबाईल फोन आणि कॉम्प्युटर गेमने घेतलेली आहे. आणि दुसरं कारण म्हणजे काय आहे, आता जी काही अपुरी जागा आहे, हे जे खेळ खेळण्याची जागा लागते मुलांना, ती जागा आता कुठं कदाचित अवेलेबल होत नाहीये. आणि त्यामुळे शाळा असतील, कॉलेज असतील, छोटी छोटी मैदाने तयार करून देण्याचा प्रयत्न करायला हवा सरकारने किंवा गव्हर्नमेंटनी त्यासाठी. आणि हे खेळ आत्ताच्या सध्याच्या पिढीला दाखवण्यात यावे आणि खेळून घ्यावेत असे एक संदेश देण्यात आले ह्या ह्याच्यातून देखाव्यात. खूप सुंदर मूर्ती आहे आणि जसं की त्यांनी खेळ सगळे खेळलेले आहेत, खेळताना दाखवलेले आहेत. आजकालच्या मुलांना मोबाईल व्यतिरिक्त हे खेळ दाखवणं खूप गरजेचं आहे आणि यासाठी पालकांनीही मोबाईल सोडून त्यांच्याबरोबर ते खेळ खेळणंही गरजेचं आहे. थोडंसं त्यांना बाहेर काढूयात आणि हे जे आहे हे केलेलं आहे याचं थोडंसं सार्थकी लागेल असं आपणही आपल्या फॅमिलीला त्या गोष्टी सांगूयात. लहान मुलांना नवीन खेळ सोडून आपले जुने पारंपरिक जे खेळ आहेत त्यांचं दर्शनही घडवूयात. आणि खूप छान झालेलं आहे सर. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गणेशोत्सवाच्या खूप खूप धन्यवाद. कॅमेरामन राहुल सोबत मी पूर्वा आहेच आणि असेच आमच्या सोबत राहिलात तर अजूनही छान छान गणपती तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील.